अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाची सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकताना धाये माझे मनो, कांक्षा होतसे अंतःकरणू कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतःकरणे, कथामृत संजीवनी आणि कनिरूपी दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीशी, मस्तक ठेवी चरणांशी कृपा भाकी तयवेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी, सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये. तुझकरिता आम्हाशी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेशी स्मरण झाले अवधारा. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्रीगुरु होते गौप्य होऊनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात श्रीगुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेथी जाण, पंचगंगा कृष्ण संगम अतिउत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पूर्णांतरी, पाच नामे आहे तिथोरी सांगेन ऐक एकचित्ते. शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती. ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा. जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी, पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा. अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंगबर्वे तयासी वंदवनी स्वभावे, पूजिताम नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाणा. प्रयागीकरिता माघस्नान जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात, अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाही गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात. उत्तर दिसे असे देखा वाहे कृष्ण पश्चिममुखा, शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निदेशी तीन तीर्थे परियेसी, एकाहून एक अधिकेशी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्य तीर्थे तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी, या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी, सप्तगंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचा. ब्रह्महत्यादी पातके जळवणी जाती स्नाने एके, ऐसे सिद्धस्थाननके सकळाभिष्ट होती तेथे. काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य, स्नानफळ काय वर्णू. साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू, गौप्य होता अगोचरू राहिले श्रीगुरु तये स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट जाहले. असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी, अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विजयेक असे वेद्याभ्यासक, भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण, कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्यबहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियेसी, तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी, पंचमहायज्ञ पुसरी अतिथीपूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुशी पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या. वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती अतिसंतोषी, गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघत तेवेळी. तया विप्रगृहात जोका होता वेल उन्नत, घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे बूडमूळ श्रीगुरु छेदित तत्काळ,
टाकवणी देती समूळ गेले आपण संगमाशी. विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहावो दैवबळी कैसे दैव केले आम्हा. आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी. छेदिले आमच्या ग्रासाशी टाकवणी दिले भूमीवरी. ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी. पुरुषी तिचा कोपेवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण. भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी. निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण. पिपिलिकाधी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे. आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानना आहार असती केवी करीतसे प्रत्यही. 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी. निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर. रंकराया एकदृष्टी करुणी पोषितो ही सृष्टी. आमचे प्रारब्ध असे ओकटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण. भोगणे आपुले आपण पुढल्यावरी काय बोल. आपले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज. बोल ठेविशी ईश्वराशी आपले अर्जितन विचारेशी. ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी. तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेशी. नेले आमणीच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा. येणे परी स्त्रियेशी संबोधित परियेसी. काढोनी वेल शाखेशी टाकिता झाला गंगेत. त्या वेळाचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी. टाको म्हणून द्विजवरी खणित झाला त्या काळी. काढिता वेल मुळाशी लागला कुंभ निधानेसी. आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात. म्हणे नवल प्रवर्तली यतीश्वर प्रसन्न झाले. म्हणून वेलाशी तोडिले निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी. जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेशी. वृत्तांत सांगिला तयासी तये वेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनाशी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल. ऐशापरी द्विजाशी सांगती श्री गुरु परियेशी. सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे. ऐसावर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐशी जाण दर्शन मात्र दैन्य हरे. ज्याशी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बापा. कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी. दैव उणा असेल नरू तेने भजावा श्री गुरु. तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका. जो का भजेल श्री गुरु ते इह परसाधे तया ते. अखंड लक्ष्मी सदना ते अष्टैश्वर्य नांदती. सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा आहे ऐशी. भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी. गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन. पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते विवेकसार अयाचित. विप्र दैन्यहर येथ कथा निरोपिली. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे. विवेकसार अयाचित विप्र दैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.